संतोष पाटील कानोली आणि या त्यांच्या फॅमिली कुठे गेल्या त्या त्या खूपच घाबरल्या होत्या. गेली 2-3 तास सापाला रेस्क्यू करून या सापाला आता पकडलेला आहे. नाग साप आहे, मीडियम मध्ये आहे, पण तितकाच डेंजर हा साप आहे. 2 तास पाण्यामध्ये असल्यामुळे गुदमरलेला आहे, त्याच्यामुळं थोडा अशक्त झालेला आहे. त्याला आता पकडलेला आहे. त्या संतोष पाटील यांची फॅमिली होती ती खूपच घाबरली होती. त्यांनी काही केलं, आमचा साप पकडा, घेऊन जा असे विनवण्या केल्या होत्या आणि त्याच्यामुळे आता त्याला पकडलेला आहे. त्याला आता मनुष्यवस्तीपासून त्याला दूर सोडला जाईल, जेणेकरून त्याला माणसाला, जनावरांना, लहान मुलांना याच्यापासून धोका होणार नाही. त्याच्यासाठी आता पकडलेला आहे याला. हा साप 2 शेजाऱ्यांच्या मध्ये फिरत होता आणि 2 शेजारी एकमेकांना मदत करून या सापावर लक्ष ठेवून होते. त्याच्यामुळे हा साप गावलेला आहे, पकडण्यास मदत झालेली आहे. आणि आमचे मित्र राजू मुरुगटे यांच्या मिसेस कल्पना मुरुगटे यांनी मोलाचं सहकार्य केले की पाणी देऊन जवळजवळ एक टँकरभर याला पाणी लागले का काय की एवढा वेळ 2 तास पाणी सोडत होतो. त्यांनी सहकार्य केलं, त्याच्यामुळे हा साप गावलेला आहे. आणि येथील सर्व रहिवासी आता सुटकेचा श्वास घेतील अशी अपेक्षा करतो आणि त्यांची भीती दूर झालेली आहे. जेणेकरून हा साप न्यूरोटॉक्सिक नावाचं याच्यामध्ये विष असतं, ते माणसाच्या हृदयावर परिणाम करतं आणि माणूस दगावण्याची शक्यता असते. पण नीट काळजी घेतली तर माणूस जगू शकतो. असं काय नाही की माणूस मरतोच साप चावल्यानंतर. पण प्रत्येक वेळेला साप हा विषारी साप चावला आहे की नाही हे ओळखणं, हे शेतकरी, आपल्या गावातील लोक राहतात, हे शेतकरी कोण नाहीत. त्याच्यामुळं शेतकऱ्यांना साप ओळखता आला पाहिजेत, विषारी कोणता आणि बिनविषारी कोणता. काही वेळा असं होते की बिनविषारी साप सुद्धा चावतो आणि माणूस दगावतो, का भीतीपोटी तो दगावतो. पण हे माहिती होणं गरजेचं आहे की आपल्या देशात फक्त 3-4 जाती विषारी आहेत. त्यापैकी नाग, घोणस, मण्यार आणि पुरसे आपल्या भागात विशेष नाही आहे, कोकणामध्ये जास्त आढळतो. त्याच्यामुळं आपल्याला साप ओळखता आले पाहिजेत. आता हे 4 वाजल्यापासून ह्या सापाला पकडण्याचं काम चालू होतं. आता वाजलेत किती? 8 वाजले. 8 वाजलेले आहेत आणि आत्ता ह्या सापाला पकडण्यात यश आलेलं आहे. बऱ्याच वेळेला हा साप यायचा, बाहेर जात होता, तिथं काही करता पण येत नव्हतं, अशी कंडिशन होती. त्या अडचणीच्या ठिकाणामधून याला आता पकडलेला आहे. हा बाजूचे मामा सूर्यकांत पाटील यांनी त्यांच्या घरामध्ये शिरणार होता हा साप. त्यांनी दरवाजा उघडले, पण तो साप शेजारच्या बाजूला धावून गेला आणि तिथं बिळात एका लपून बसला होता. त्यांच्या गेटलाच साप असल्यामुळं त्याला पकडणं तेवढंच महत्त्वाचं, गरजेचं होतं. त्याला आता पकडलेला आहे. दिसला काय? चला याला आता पॅक करूया आणि सोडून कुठं सोडू सांगा तुम्ही. टोपण असू दे. अरे धन्यवाद. लोक उशीरपासून 4 तास मीटिंगवर होती साप बघण्यासाठी. आणि अंगारवाली बाई कुठं आहे? अंगारा गेलेली बाई अजून आलेली नाही. अंगारा नाही, ही सांगा